नमस्कार. आज 10 मे 2026 एनटीएनं आपले जे पेपर लीक संबंधी ज्या पण बातम्या आपण ऐकतोय सध्या नीटच्या 2026च्या, तर त्या संबंधी या ठिकाणी एक नोटीस काढलेली दिसते. आणि या नोटीसमध्ये नेमके सुरुवातीला जर आपण मुद्दे पाहिले तर हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा या सर्व मुद्द्यांमध्ये नेमकं एनटीए काय सांगतंय आपल्या विद्यार्थ्यांना, किंवा पेपर लीक संबंधी एक्सप्लेनेशन काय देतंय, परत नीट एक्झाम होणार का, असे असंख्य प्रश्न आपल्या पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया की नेमकं काय होऊ शकतं. नोटीस मधला जो पहिला पॉइंट आहे, तर खरंच पेपर हा सिक्युअर होता का, तर या संबंधी एनटीएनं काय काय सांगितलेलं दिसतं. तर पूर्ण सिक्युरिटी होती असं एनटीएचं म्हणणं आहे. क्वेश्चन पेपर जे होते तर ते जीपीएसनं जे ट्रॅकिंग होतं ट्रान्सपोर्टचं, तर ते केलं गेलेलं होतं. त्यानंतर प्रत्येक पेपरवर युनिक असा वॉटरमार्क होता की त्यामुळं तो पेपर फेच होऊ शकत होता. त्यानंतर एक्झाम सेंटरमध्ये बऱ्याचशा गोष्टी की ज्या एनटीएनं या ठिकाणी दिलेल्या दिसतात की एआय बेस्ड सीसीटीव्ही मॉनिटरिंग होतं, त्यानंतर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुद्धा होतं आणि 5G जॅम्बर सुद्धा एनटीएच्या त्या एक्झाम हॉलच्या किंवा परिसरामध्ये ते सगळे लावलेले होते, हे एनटीएच्या म्हणण्यानुसार. आणि त्या नोटीसमध्ये सुद्धा तसंच आपल्याला पहिल्या पॉइंटमध्ये दिलेलं दिसतं. आता दुसरा पॉइंट नोटीस मधला की ही नेमकी बातमी आली कुठून, तर हे आपण नेहमीसाठी सध्या युट्यूबवर ऐकतोय, टीव्हीवर बघतोय की नेमकं एक्झाम लीक झालेली होती का, काही एआय न काही झालेलं होतं का. तर 7 मेला म्हणजे 4 दिवसांनी एक्झाम झाल्याच्या नंतर एनटीएला ही माहिती मिळाली असं एनटीएनं नोटीस मध्ये सांगितलेलं आहे. आणि 8 मेला सेंट्रल एजन्सीकडे हे सगळं त्यांनी पाठवलं की असं असं घडलेलं आहे, अशा अशा न्यूज आहे. आता काय होणार आहे, तर हे इन्व्हेस्टिगेशन होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर एक्झाम होण्याच्या आधी पेपर लीकची बातमी एनटीएकडे नव्हती किंवा ऑफिशियली असं काही कन्फर्मेशन नव्हतं, असं नोटीसनुसार एनटीए सांगतं. मग आता परत एक तिसरा पण पॉइंट आहे त्यामध्ये की सध्या नेमकं एनटीएचं काय सुरू आहे, कारण एनटीए नेमकी कोणती ऍक्शन सध्या घेत आहे, तर हे पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता एनटीएच्या म्हणण्यानुसार स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल या दोन्ही स्तरावर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. फायनल रिपोर्ट अजून तयार झालेला नाहीये, कारण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्याच्या नंतर सगळ्या डिसिजन होतील. त्यानंतर एजन्सीज आपला पुढचा जो निर्णय आहे तर तो सगळा नंतर आपल्याला देणार आहे एनटीए. आणि पॉसिबल आउटकम काय होऊ शकतात, की लीकचं जे प्रकरण आहे तर ते खोटं ठरू शकतं असं एनटीएच्या म्हणण्यानुसार आहे. आणि त्यानंतर आपल्याकडं जी री एक्झाम वगैरे होणार आहे तर शक्यतोवर ते होणार नाही. तर त्यामुळं एनटीएनं विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा संदेश दिलेला दिसतो नोटीसमध्ये. एनटीएचं म्हणणं नेमकं स्पष्टपणे काय आहे, तर मेजॉरिटी स्टुडंटनं प्रामाणिकपणे एक्झाम दिलेली आहे, त्यांच्या प्रामाणिकतेवर एनटीएला संशय नाहीये. पण आता एक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक प्रॅक्टिकल ऍडवाइस एनटीएनं दिलेली आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना पॅनिक अजिबात व्हायचं नाही, फेक न्यूज पासून नेहमीसाठी सावध राहायचंय आणि काउन्सिलिंगची तयारी सुरू ठेवायची. एनटीएनं हे सगळं स्पष्ट केलेलं आहे. आपण आपल्या तयारीनुसार येणाऱ्या स्कोअरनुसार काउन्सिलिंगची तयारी करा. ती ऑल इंडिया काउन्सिलिंग असेल, स्टेट काउन्सिलिंग असेल, अदर स्टेट काउन्सिलिंग असेल, त्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते लागतात, अजून कोणकोणत्या बाबी आहे की ज्या आपल्या लक्षात यायला पाहिजे, याची सगळी तयारी आतापासून आपण तयार ठेवली पाहिजे. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थांबूया. ओके, बाय.